ठाकरेंच्या शिवसेनेच्या संसदीय दलाची थोड्याच वेळात बैठक। ठाकरेंकडून सर्व खासदारांना व्हीप जारी। बैठकीला किती खासदार उपस्थित राहणार याकडे लक्ष, तर व्हीपचं पालन न केल्यास कारवाई होणार, अरविंद सावंतांची माहिती। ऑपरेशन टायगर वरून संजय राऊत आणि ठाकरेंची नैतिक कोंडी करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा। फुटीच्या चर्चेतील 6 खासदार संसदीय दलाच्या बैठकीला पोहोचल्यास ठाकरेंच्या शिवसेनेची कोंडी होण्याची शक्यता। फुटीर खासदारांसोबत शिंदेंची रात्री 30 ते 35 मिनिटं ऑनलाईन बैठक झाल्याची माहिती। ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचा बैठकीत दावा। मी तुमच्या मागे उभा, चिंता करू नका, शिंदेंचं आश्वासन। बंडखोरी करणाऱ्या खासदारांच्या मतदारसंघामध्ये राडे घालणार। फुटीवरून संजय राऊत आक्रमक, तुडवा असा आदेश आम्हाला बाळासाहेब देऊन गेलेत, राऊतांचं विधान। ठाकरेंची शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या भीतीनं बंड केल्याचा खासदारांचा दावा। ठाकरेंची काँग्रेसशी जवळीक वाढल्याचा आरोप। बंडखोर खासदारांनी पक्ष सोडण्यापूर्वी मंजूर केलेल्या ठरावात काँग्रेस विलयाची भीती। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे तिघच पक्षात राहतील, रामदास कदमांची टीका। 40 आमदारांच्या जीवावर खासदार झालेल्या राऊतांनी राजीनामा का दिला नाही, कदमांचा सवाल। भास्कर जाधवांवरही कदमांचा हल्लाबोल। मातोश्रीच्या अंगणामध्ये शिंदेंच्या शिवसेनेची बॅनरबाजी। वांद्र्याच्या कलानगर परिसरामध्ये वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर बॅनरबाजी। जनात शिवसेना मनात शिवसेना आशयाचे बॅनर। राज्यातील विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान सुरू। दुपारी 4 पर्यंत मतदान प्रक्रिया, तर 17 पैकी 6 जागांवर महायुतीचे उमेदवार आधीच बिनविरोध विजयी। नाशिक निवडणुकीमध्ये नवं राजकीय समीकरण। ठाकरेंच्या शिवसेनेचे 45 सदस्य गोकुळ गीतेंना मतदान करण्याची शक्यता। महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडेंच्या विजयाला आव्हान। प्रचार थांबवला असला तरी गीते पडद्यामागून सक्रिय असल्याची चर्चा। अमरावती विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसची तटस्थ भूमिका। काँग्रेसचे 17 नगरसेवक मतदान करणार नाहीत। काँग्रेसकडून सर्व नगरसेवकांना व्हीप जारी।